राज्यात शिक्षक भरतीला वेग आलेला आहे असं आपल्याला दिसत असेलच, परंतु ही शिक्षक भरती नावालाच होणार आहे की खरंच शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत, अथवा जसं पाठीमागच्या गव्हर्नमेंटनी जी-आर काढले होते की कंत्राटी शिक्षक भरती, ते जी-आर आजही आपण पाहतो की त्याच्यावरती फक्त सुधारित परिपत्रक निघालेलं आहे 23 सप्टेंबर 2024ला. त्यानंतर आजही तो जी-आर रद्द झालेला नाही आहे. आणि याच धर्तीवरती जर तुम्ही शिक्षक भरती टॅट 2022-23च्या सेकंड फेजची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. जर तुम्ही थर्ड टेट थ्रू परीक्षा देऊन शिक्षक होऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. परंतु जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक मिळाला पाहिजे, शिक्षकाला हक्काची नोकरी आणि विद्यार्थ्याला कायमस्वरूपी गव्हर्नमेंट शिक्षक मिळाले पाहिजेत, असं मनापासून वाटत असेल तरच हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आहे. कारण वास्तव हे खूप भयानक आहे. आज सेकंड फेजमध्ये मला जरी वाटत असेल की माझा नंबर लागावा, मी शिक्षक म्हणून जॉईन व्हावं, तरी ते शक्य आहे का? थर्ड टेट मी देईल, माझा नंबर लागेल आणि मी शिक्षक म्हणून रुजू होईल. हे सगळं ठीक आहे, ही तुमची इच्छा आहे, परंतु ते तसं होईल का? कारण सध्या कंत्राटी शिक्षक भरतीचा जी-आर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ह्या फक्त आपल्या आशाच राहणार आहेत असं दिसतंय. कारण स्थानिक स्तरावरती मागणी होते ती म्हणजे कंत्राटीद्वारे शिक्षक घ्या. या व्हिडिओमध्ये असे तुम्हाला काही पुरावे, खुलासे मिळतील की तिथे सध्या कंत्राटीवरती जे शिक्षक जॉईन झालेले आहेत सप्टेंबरनंतर, ते अशी मागणी करत आहेत की आम्हाला कंत्राटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते रिन्यू करण्यात यावं. यासाठी मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर शिक्षणाधिकाऱ्यांना जाऊन भेटत आहे. आणि त्याचवरती जे काही रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मात्र काही संघटना आहेत त्या मागणी करत आहेत की कंत्राटीद्वारे शिक्षक तातडीने भरा, अन्यथा आंदोलन करू. आणि हे सर्व असताना जेव्हा शिक्षक भरतीच्या सेकंड फेजसाठी आणि तिसऱ्या टेटसाठी मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षक भरतीसाठी लढा देते, त्याचबरोबर माझे बांधव जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत की कंत्राटी शिक्षक भरती रद्द व्हावी, यासाठी नेहमी मंत्रालय, आयुक्त कार्यालय इथं पाठपुरावा करत आहेत, तेव्हा असं सांगितलं जाते की हा जी-आर आहे तो रद्द होणार आहे आणि तो आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव मंत्रालयात पाठवलेला आहे. तर मित्रांनो, मंत्रालयात सध्या त्या जी-आरचं काय स्टेटस आहे तर त्याच्यावरती कोणताही आतापर्यंत पुढचा डिसिजन घेतलेला गेलेला नाही आहे. याचा सर्वांनी विचार करा. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा सध्याच्या सेकंड फेजमध्ये कंत्राटीवरती जाणार आहेत. आणि अर्थातच सेकंड फेज ही संचमान्यता 2022-23 नुसार होते. 2024-25 नुसार किंवा 23-24 नुसार जी संचमान्यता आहे ती थर्ड टेटला घेतली जाणार आहे. थर्ड टेटसुद्धा याच वर्षामध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे अजूनही विद्यार्थी पटसंख्या 0 ते 10पेक्षा कमी जिथे असेल तिथं एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. त्यामुळे याचा फटका सेकंड फेजला तर बसतोच आहे, त्याची आकडेवारीसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर थर्ड टेटला तर जबर फटका या कंत्राटीचा बसणार आहे. मित्रांनो, अजूनही तुम्ही शिक्षक भरतीच्या रेसमध्ये भलेही आला नसेल, परंतु अगोदरच तुमच्यापुढे हे धर्मसंकट येऊन ठेपलेलं आहे, ते म्हणजे कंत्राटी शिक्षक भरतीचं. चला तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर डू सबस्क्राईब. आणि याच्यासाठी जरी तुम्हाला वाटत असेल की जी-आर आज येणार आहे, उद्या येणार आहे, उद्या रद्द होणार आहे, तोपर्यंत मित्रांनो जोपर्यंत हा जी-आर येत नाही तोपर्यंत शिक्षणाधिकारी पोर्टल अगदी दुसऱ्या टप्प्यालाही जागा द्यायला रेडी नाही आहेत. आणि तिसऱ्या टेटचा तर तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. तर याच्यावरती मित्रांनो काम करणं गरजेचं आहे. जागा किती सध्या सेकंड फेजमध्ये कट होणार आहे, त्याचबरोबर मागणी काय आहे आणि जे कंत्राटीवरती जॉईन झालेले आहेत त्यांचं सध्याची अवस्था काय आहे, त्यांची पुढची दिशा काय आहे आणि
अर्थातच याचा ओव्हरऑल शिक्षक भरतीवरती काय परिणाम होणार आहे आणि याच्यासाठी काय करायला हवं, यासाठी मित्रांनो हा सर्वोत्तम मार्गदर्शक असा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांपर्यंत यासाठी पोहोचवा, कारण आपला जो लढा आहे तो शिक्षकांच्या हक्कासाठी आहे आणि हक्काच्या नोकरीसाठी आहे. त्यासाठी प्रत्येकाने हे काम करायचं आहे स्वतःचं एक दायित्व म्हणून. याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी पुन्हा एकदा तेवढ्याच जोशानं तयार व्हायचं आहे, कारण आज याच्यावरती कोणतंही काम आजच्या डेटला मंत्रालयामध्ये झालेलं नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल अगदी आजपासून उद्यापासून या कामाला सुरुवात व्हायला हवी, तर आपल्याला कामाला लागावं लागणार आहे. मित्रांनो, आपण हे पाहूया की पहिल्यांदा कंत्राटी शिक्षक भरतीचा GR आला आणि त्याच्यानंतर जिल्हावाईज निवेदनं झाली, आंदोलनं दिली. मोठ्या मोठ्या संघटना आहेत शिक्षकांसाठी काम करणाऱ्या, त्यांनी जेव्हा आंदोलनं केली तेव्हा 0 ते 10 पटसंख्ये शाळावरती एक कंत्राटी शिक्षक आणि एक कायमस्वरूपी शिक्षक देण्याचं ठरलं. हा थोडासा इतिहास आहे. त्यांना 15,000 पगार आणि कंत्राटी जो शिक्षक आहे तो कधीही कायम करण्याची मागणी करणार नाही असं बंधपत्र त्यांच्याकडून लिहून घेण्यात आलं. या GRनुसार बऱ्याच ठिकाणी कंत्राटी भरतीसुद्धा झालेली आहे. यांची अवस्था अशी आहे की आजही कंत्राटीवरती काम करून त्यांना सप्टेंबर महिन्यातच अगदी काही शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे ऑक्टोबरपासून. नंतर आचारसंहिता लागली आपल्याला माहिती आहे नोव्हेंबरमध्ये, परंतु तेव्हापासून आजही त्यांचा पगार झालेला नाही आहे. त्याचबरोबर असे काही कंत्राटी शिक्षक आहेत ते मुख्याध्यापकां थ्रू लेटर लिहून देतात आहे शिक्षण अधिकाऱ्यांना की आम्हाला कंटिन्यू करण्यात यावं, कारण इथं सध्या गरज आहे आणि पोर्टलद्वारे भरती करायला वेळ लागणार आहे. ही एक परिस्थिती आहे. त्याचबरोबर अशा काही सावंतवाडी धनगर समाज मंडळाची मागणी आहे की लवकरात लवकर कंत्राटी शिक्षक भरती करा, कारण काही रत्नागिरी जिल्हा आहे त्याच्यामध्ये जवळपास 500 कंत्राटी शिक्षक भरती झालेली आहे. तर त्याचबरोबरचे जे काही जिल्हे आहे पश्चिम महाराष्ट्रातले, त्यांना अजून तिथं भरतीच झाली नाही. त्यामुळे जर लवकरात लवकर भरती करा, अन्यथा आंदोलन छेडणार आहे असं सांगितलेलं आहे. परंतु आणि या जो कंत्राटी शिक्षक भरतीचा GR आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, यासाठी सुद्धा काही शिक्षक संघटना काम करत आहेत. त्याचबरोबर काही सामाजिक संघटना आहेत त्यासुद्धा म्हणत आहेत की असं इम्प्लिमेंटेशन करा. मित्रांनो, हे सध्या कंत्राटी शिक्षक भरतीच्या GRचं वास्तव आहे. त्याचबरोबर आपण असं पाहतोय की सेकंड फेजमध्ये ज्या जागा येणार होत्या कंत्राटीवरती, पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्यापैकी जिल्हे आहेत तिथले EO तोंडी सांगत आहेत की आम्ही सेकंड फेजला जागा देणार नाही. त्याच्यामधले काही जे मेन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आहेत कोल्हापूरमध्ये जागा आहेत 227, त्या कंत्राटीद्वारे भरल्या जाणार आहेत. सांगलीमध्ये जागा आहेत 182, या कंत्राटीद्वारे सेकंड फेजमध्ये भरल्या जातील. सातारामध्ये जागा आहेत की 250+ आहेत, या कंत्राटीद्वारे भरल्या जातील. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये जागा आहेत 460+ आहेत, यासुद्धा कंत्राटीद्वारे भरल्या जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जागा आहेत की 360+ आणि यासुद्धा कंत्राटी जागेवर भरल्या जातील. आणि अशी नुकतीच माहिती मिळाली की मुंबईमध्ये सुद्धा जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा विचार महापालिकेच्या विचाराधीन आहे. सो मित्रांनो, हे सध्याचं वास्तव फक्त सेकंड फेजबद्दलचं आहे. एवढ्या जर जागा कंत्राटीवरती जातील हे फक्त सांगत आहेत, कारण अभियोग्यताधारक जाऊन विचारत आहेत, पाठपुरावा करत आहेत. असे बरेच जिल्हे दिसतील की त्यांनी अजून डिस्क्लोज केलेलं नाही आहे की आम्ही कंत्राटीद्वारे भरू की आम्ही सर्व जागा पवित्र पोर्टलद्वारे भरू. ते आता जेव्हा जागा येतील तेव्हाच आपल्याला कळणार आहे. तसंच या चॅनलवरती आपण प्रत्येक ZP वाईज RTIद्वारे जी माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार पण व्हिडिओ सिरीजही सुरू केलेली आहे. जसा जसा मला वेळ मिळत आहे तसा मी व्हिडिओसुद्धा टाकत आहे, त्या थ्रू आपण मागणी करणार आहोत. परंतु हे असं जशी मराठीमध्ये म्हण आहे, गहू तेव्हा पोळ्या, हे जेव्हा जागा येतील तेव्हा दिसणार आहे, तेव्हा किती कमी वेळ असणार आहे. आणि या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता जेव्हा अभियोग्यताधारक आयुक्त कार्यालयात जातात, आम्ही जेव्हा मंत्रालयात जातो तेव्हा तिथं असं आम्हाला आश्वासन दिलं जाते की एकही जागा कंत्राटीवरती भरली जाणार नाही. मग भरली जाणार नसेल तर मग कंत्राटी शिक्षक भरतीचा GR रद्द का होत नाही? जर आयुक्त कार्यालयातून जर प्रस्ताव पाठवलेला आहे मंत्रालयात तर हा GR रद्द का होत नाही? मित्रांनो, याच्यासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन उभारण्याची वेळ आलेली आहे, कारण याचा जो फटका आहे
तो बसणार आहे सेकंड फेजला. त्याचबरोबर थर्ड टेटला सुद्धा सायमल्टेनियसली थर्ड टेटसुद्धा संच मान्यता चालू आहे आणि याच धर्तीवरती संच मान्यता पोर्टलला जागा दाखवत आहे थर्ड टेटसाठी सुद्धा आणि सेकंड फेजसाठी सुद्धा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? सध्या कंत्राटी शिक्षक भरतीचा GR रद्द करण्यासाठी एक तुमचं दायित्व काय असेल? आपण सर्वांनी मिळून काय केलं पाहिजे? प्लीज या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहा आणि जेवढेही व्हिडिओ बघतील त्यांनी सर्वांनी आपला एक अर्धा मिनटं काढा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की आपण याच्यावरती काय करूया. खरंच पुन्हा एकदा जनआंदोलनाची गरज आहे का? खरंच शिक्षण मंत्री जर ॲक्शन मोडवरती असतील, जर ते म्हणत असतील की आम्ही कंत्राटी शिक्षक भरतीद्वारे शिक्षक भरणार नाही आहोत, आम्ही आनंददायी शिक्षण थ्रू CBSE पॅटर्न सुरू करणार आहोत, शिक्षक बनणार आहोत, तर मग GR रद्द करायला हरकत काय आहे? कारण पोर्टलवरती जागा देणं सुरू आहे. एकदा का एखाद्या व्यवस्थापनाने जागा दिल्या की नंतर त्या बदल होतील का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात घ्या, पश्चिम महाराष्ट्रात होते, उत्तर महाराष्ट्रात होत नाही, आमच्यावरती काही परिणाम होत नाही असा विचार करू नका. असे बरेच ZPs आहेत, त्यांनी जागा आजही तिथं 0 ते 10 पटसंख्येपेक्षा कमी शाळेत त्यांनी अजून डिस्क्लोज केलं नाही आहे. परंतु ते जोपर्यंत पोर्टलला जागा देणार नाहीत तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही. जशा सेकंड फेज संदर्भात पोर्टलला टॅब उपलब्ध होणार आहे, तिथून अगदी 15 दिवसामध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायला येणार आहेत. मग एकदा जागा दिल्यावरती नंतर GR रद्द करण्यासाठी कोणी पाठी लागणार नाही. सध्या वेळ आहे, वेळेचा सदुपयोग करून आपण घेऊयात आणि याच्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याची वेळ आलेली आहे आणि शिक्षण मंत्र्यांना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. फक्त टोलवा टोलवीची उत्तरं मिळत आहेत. या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे, पुढच्या कॅबिनेटमध्ये होणार आहे. परंतु मित्रांनो, आज जो पहिला GR निघाला होता कंत्राटीचा सप्टेंबर महिन्यामध्ये, ते 0 ते 20 पटसंख्ये शाळेच्या याच्यावरती एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षक भरण्यात यावा असा होता. त्याच्यासाठी जिल्हा वाईज मोठी आंदोलनं झाली आहेत. तेव्हा तो GR शुद्धीकरण करून आलेला आहे, तो म्हणजे 0 ते 10% पाठशाळा संदर्भात. तर मित्रांनो, मला सांगा, तर आज हा GR बोलता तेवढ्या पटकन सहजासहजी होईल का? आणि पुढच्या आठवड्यापासून आपल्याला माहिती की बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि पूर्ण शालेय शिक्षण विभाग हे 10वी आणि 12वीच्या बोर्डच्या पाठी लागणार आहे. त्यामुळे आपण कितीही मागणी केली तर आपली मागणी मान्य होईल का? कारण कंत्राटी शिक्षक भरतीचा परिणाम प्रत्येकावरती होणार आहे. जो बेरोजगार DED, BEd, CTT, TET धारक आहे आणि जो हा व्हिडिओ पाहत आहे, ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहे, मित्रांनो, अभी नाही तो कभी नाही. आता जर आपण शांत बसलो तर फक्त वाट लागेपर्यंत वाट पाहण्याची वेळ आपल्यावरती येणार आहे आणि याचा परिणाम सर्वांवरतीच होतोय. कारण कंत्राटीच्या GRचं इम्प्लिमेंटेशन करा अशी सुद्धा मागणी होताना दिसते. त्यामुळे सध्या शासनाला भरती करायची की नाही हे आपल्याला सर्वांना दिसतंय. याच्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला काय म्हणायचं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये WhatsApp चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, नक्की जॉईन करा, जेणेकरून आपल्या हक्काच्या लढ्यासाठी आता पुन्हा एकदा एकत्र येऊन हा GR रद्द करणं हा आपलं ध्येय आहे.